आता तू 3 मुलांची आई करतेस किंवा यापूर्वी तू मालिका केली त्याच्यामुळे तुला मुलगी होती आणि एक मुलगा होता, 2 मुलांची आई. आई आपल्याकडे पटकन टाइपकास्ट केलं जातं, की एखाद्या अभिनेत्रीने आई केली, चला ती पुढच्या सगळ्या भूमिका आईच करेल. आत्ता तू जी भूमिका करतेस ती तुझ्या वयापेक्षा खूप मोठी आहे. 3 मुलं आहेत तुला. ह्या एखाद्या अभिनेत्रीला आईची भूमिका स्वीकारणं हे इझी असतं का नसतं? मला तर तेवढं काही वाटलं नाही, कारण फ्लॅशबॅकही होता त्याच्यात. आणि ती नुसती आई नाही, तर ती एक मुलगी आहे, ती एक बायको आहे, ती त्या मुलांना सांभाळून घेते. त्याच्यामुळे ती उमा हे जे कॅरेक्टर आहे ना, ते सगळीकडे फिरतंय आणि प्रत्येकाशी रिलेशन वेगळं आहे तिचं. तिला दोन्ही घरांमध्ये जे काय दुरावा आहे, ती एक बहीण आहे, बहिणीवर प्रेम करणारी. बरं, बहिणीवर प्रेम करते तेही तिला दाखवायचं नाही आहे, कारण नवरा दुखावेल. आणि ही अशी एखादी व्यक्ती असते गं, म्हणजे. आणि मी नक्की म्हणेन की उमावती हे कॅरेक्टर करताना ना, मला माझ्या आईचा खूप फायदा झाला, कारण माझ्या आईबाबांचं लव्ह मॅरेज, माझी आई गुजराती, माझे बाबा मराठी. आता त्यावेळी पळून जाऊन लग्न वगैरे, आणि याच्यातही तसंच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ना खूप तिच्याकडे, म्हणजे इथे मला माझ्या आईचा फायदा झाला असं म्हणेन, की ती तेव्हा कशी बिहेव करायची या सगळ्या गोष्टी लक्षात, की जाताना असेल की अरे गुजराती आहे, तुम्ही चाललात ना, असं वगैरे. ते ते नाही म्हटलं तरी त्यांच्या अगोदरच्या जनरेशनला जरा थोडंसं हे होतं. उमाबद्दल, ह्या कॅरेक्टरबद्दल म्हणायचं झालं ना, तर खूप लवेबल कॅरेक्टर आहे. पण त्याचबरोबर ती नवऱ्यावर जेव्हा डाफरायचं असेल, किंवा की कसा चुकीचा वागतोयस तू, कसं काय, ते न सांगता शांतपणे एखादी बायको कशी सांगेल, किंवा नवरा जर काही मुलांना ओरडत असेल किंवा काय, मग मुलांची बाजू घेणारी आई कशी वेगळी असेल, मग मुलांबरोबर मैत्रीण म्हणून वागणारी आई कशी वेगळी असेल, ह्या सगळ्या. आणि बहिणीबरोबर वागणारी कशी आहे. म्हणजे माझा पहिला सीन तर असा झाला आहे की रादर माझ्या बहिणीला शांती मिळू देत मनाला तिच्या. कारण तिला कुठे, उमाला हे पण गिल्ट आहे की मी जे केलं आहे ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे ना. म्हणजे जसं मी म्हटलं की तुमचे प्लस मायनस पॉईंट माहीत पाहिजे, आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साधता आल्या पाहिजेत. आणि तेच मला ह्या उमाच्या कॅरेक्टरमध्ये करताना म्हणजे तारेवरची कसरत होते. आणि वेगळी आहे ती अश्विनीपेक्षा, ती अश्विनी नाही आहे. आणि तेच सांगणं खूप महत्त्वाचं असतं, की आधीचं कॅरेक्टर आणि आत्ताचं कॅरेक्टर हे खूप वेगळं खूप आहे. वेगळं आहे. कारण जेन्युअनली आता तू इतकी छान दिसतेस, मस्त मेंटेन करते स्वतःला. टाईपकास्टची भीती नाही वाटत ना तुला, की आपल्याला पुढे अशाच भूमिका येतील? नाही? बिलकुल पण नाही भीती वाटत, की खरंच नाही मी आहे. एकदा आई साकारली तर पुढे आईच्याच भूमिका येतील? नाही. आणि काय त्याच्यात चुकीचं आहे? घरी पण मी आईच आहे ना. जर त्या आईमध्ये खूप व्हेरिएशन्स असतील, पण मला चांगलं काम करायचं आहे. नॉट नेसेसरी आई म्हणजे असं मी म्हणून की आणि ते मिळतंय मला, मी करते आता, त्याच्यामुळे मजा येते मला.